नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोपकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोषु श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तं पुनः पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहम् ईश्वर गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः दक्षिणामूर्तये नमः श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत या नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। अमृतानुभव ग्रंथाचं हे शेवटचं 10वं प्रकरण सुरू आहे। या 10व्या प्रकरणामध्ये ज्ञानोबा जाता जाता आपल्याला एक फार महत्वाचा विषय सांगून जात आहे। मी कालच तुम्हाला सांगितलं की ही जी ओवी आहे 10व्या प्रकरणातली 10वीच ओवी कसा विभाग घेतो बघा। ही अतिशय महत्वाची ओवी आहे। या ओळीमध्ये आपल्याला ज्ञानोबा जो संदेश देत आहे तो इतका मोलाचा आहे आणि विशेषतः हा साधकांच्या दृष्टीने मोलाचा आहे। इतर जनतेच्या दृष्टीने इतर लोकांच्या दृष्टीने काय कसं ते त्यांच्या अधिकारावर अवलंबून असतं, परंतु ज्ञानोबा आपल्या साधकांना भक्तांना शिष्यांना हे शिष्य कोणाला मानतच नाही, परंतु जे त्यांच्याकडे मागतात त्यांच्यासाठी ते आपल्या अंतःकरणामध्ये जे त्यांनी कमावलं आहे गमावलं आहे अनुभवलं आहे ते देण्याचा प्रयत्न करतात, सांगण्याचा प्रयत्न करतात।
कालच्या नव्या ज्ञानोबांनी आपल्याला सांगून टाकले की मी जरी बोललो नसतो किंवा सांगितलं नसतं हे, तरी ते जे आत्मतत्व आहे, ते जे ब्रह्मस्वरूप आहे, ते तसंच राहिलं असतं किंवा आहे तसंच राहतं. ते तुम्ही त्याच्याबद्दल बोला किंवा न बोला, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. आत्म्यामध्ये त्याचं जे स्वरूप आहे ते कायम राहतं, अखंड तसंच राहतं ते, आणि तसंच राहत आलेलं आहे आणि तसंच ते पुढे राहणार आहे. आता ज्ञानोबा या दाव्यावरून एक फार वेगळा विषय सांगून झाले बघा. आता काल आपण वाचली होती दाव्याभूमी मध्ये काय सांगता बघा ज्ञानोबा का, जनाते जनी देखता, जनाते जनी देखता, द्रष्टेची दृश्य तत्वता, द्रष्टेची दृश्य तत्वता. कोणी न होऊन आयता, कोणी न होऊन आयता सिद्धांत, कोणी न होऊन आयता सिद्धांत. किती जरी राशी वरून किती रासली आपण, तरी त्या ओळीचा शब्दांच्या दृष्टीनं फारसा आणि अर्थाच्या दृष्टीनं मुळीच नाही असा भाव आपला तयार होतो. काय म्हणून राहिले ज्ञानोबा? ज्ञानोबा असं सांगून राहिले, जनाते जनी देखता. आधी मुलीचा अर्थ लक्षात घ्या. जनाते जनी देखता म्हणजे जन म्हणजे लोक, माणूस, आणि माणसाने माणसांना पाहिलं, माणसाला पाहिलं. काय म्हणतात? जनाते जनी देखता, माणसाने माणसांना पाहिलं, माणसाला पाहिलं. द्रष्टेची दृश्य तत्वता. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला आता असं सांगून राहिले की जेव्हा माणूस माणसाला पाहतो तेव्हा तो जो द्रष्टा आहे बर का, द्रष्टेची दृश्य तत्वता, जो द्रष्टा आहे तो दृश्य होतो. आता अवघड आहे. जो द्रष्टा आहे तो दृश्य पाहतोय, दृश्याला पाहतो. ज्ञानोबा म्हणताय अशी खरोखर स्थिती असताना, अशी स्थिती आहे की हा जो पाहणारा आहे तो द्रष्टा, आणि ज्या माणसाला पाहतो ते दृश्य वास्तविक हा द्रष्टा आहे. ते जे दृश्य म्हणून तो त्या माणसाला पाहतो ते दृश्य नसून तोही द्रष्टा आहे. हे आता ज्ञानोबा आपल्याला यामुळे सांगताय. कोणी न होऊन यायता, वास्तविक त्या ठिकाणी दुसरं कोणीही नाही दृश्य व्हायला. हा एक माणूस ह्या माणसाला पाहतोय, तेव्हा हा पाहणारा याला पाहत असताना हा याला पाहतो ना. आता तुम्ही तो बसलेला, मी तुम्हाला पाहतोय आणि तुम्ही मला पाहताय, हे तर खरं की नाही? आता जो पाहणारा असतो त्याला द्रष्टा म्हणतात, हे तर खरं की नाही? आणि ज्याला पाहिलं जातं ते दृश्य असतं खरं म्हणजे. पण तुम्ही पण माझ्याकडे पाहताय ना, मी तुझ्याकडे पाहत असताना मी द्रष्टा, पण तुम्ही माझ्याकडे कोण झाले? तुम्ही दृश्य कसे व्हाल? तुम्ही द्रष्टा आहात ना, आहे की नाही? आता गंमत झाली ना. आता समजा ही डबा, हा डबा आहे किंवा ही वाटी आहे, या वाटीकडे जेव्हा मी पाहतो तेव्हा मी पाहणारा द्रष्टा आणि ही वाटी दृश्य आहे की नाही? आता ही वाटी माझ्याकडे पाहते का? मी द्रष्टा होईल का? होईल काही द्रष्टा नाही होणार. द्रष्टा म्हणजे पाहणारा बरं का. ही वाटी माझ्याकडे पाहिजे का? नाही. मी हिच्याकडे पाहतो
म्हणून मी द्रष्टा पाहणारा आणि ही वाटी पाहतो म्हणून ही दृश्य. दृश्य म्हणजे जे दिसत ते. असं कुणाच्या बाबतीत घडलात आहे दृश्य आणि द्रष्टा या वाटीच्या बाबतीत, पण तुमच्या बाबतीत नाही घडत. का? कारण ही वाटी काही पाहू शकत नाही मला. मी काही द्रष्टा होईल का? आता ती पाहते का माझ्याकडे तुमच्याकडे? कोणाकडे पाहू शकत नाही. ती जड आहे, स्थूल आहे, जड आहे. ती स्थूल पदार्थ कोणाकडे पाहू शकत नाही ना. म्हणून जगामध्ये जेवढे जेवढे स्थूल पदार्थ आहेत, जड पदार्थ आहेत, ते दृश्य होऊ शकतात, ते द्रष्टा होऊ शकत नाहीत. पाहणारे कसे होतील ते? ही झाडं आपल्याला पाहिली असेल, झाडं तर वाचली की एक येऊन ना चैतन्य त्यांच्यामध्ये. पण विटा, दगड, का लाकूड, हे जे पदार्थ आहेत ते पदार्थ आपण पाहतो आणि आपण पाहणारे द्रष्टे असतो. आणि ज्याला पाहतो आपण ते दृश्य असतं. डोंगर पाहिला, नदी पाहिली, पर्वत पाहिला, दृश्य आहे. तेव्हा द्रष्टा आणि दृश्य हा भेद एक चेतन असतो आणि जड असतो, तेव्हा हा भेद चालतो. तो जेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाकडे पाहून राहिलेला आहे आणि तो माणूसही त्याच्याकडे पाहून राहिलेला आहे, तेव्हा दोन्ही चेतन आहे तिथं. आता हा पाहणारा याच्याकडे तर हाही द्रष्टा झाला, हा याला पाहणारा झाला, हाही द्रष्टा झाला. तो दृश्य कुठे? तुम्ही माझ्याकडे पाहता, तुम्ही द्रष्टे आहात. मी तुमच्याकडे पाहतोय, मी द्रष्टा आहे. इथं दृश्यच नाही, पण जड कोणीच नाही. तर सगळे आकडे बसलेले नाही की. मग द्रष्टा 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 दृश्य होऊ शकतो. हा जो मी पाहणारा ना, हाच तुमच्या रूपाने तुमच्या ठिकाणी मी द्रष्टा बसलेले, आणि तुम्ही जे मला पाहतायत ना ते तुमच्या रूपाने मी बसलेलो आहे, तुम्ही बसलेला आहात. तात्पर्य असं झालं की द्रष्टा भाव हा दोन चेतनामध्ये द्रष्टा दृश्याचा नसतो. दोन्ही दृष्ट्या असू शकत नाही. द्रष्टाला कोणतं तरी दृश्य असावं लागतं ना, तर तो द्रष्टा होतो. द्रष्टाला दृश्य दिसलं नाही तर त्याला द्रष्टा कोण म्हणणार? आता मी जे तुम्हाला पाहून राहिलो आहे, तुम्ही द्रष्टा आहात, मी द्रष्टा आहे, दृश्य कोणीच नाही. तर दृश्य जर नाहीये तर द्रष्टा तरी कसा जाईल? द्रष्टा हे नाव थोडं येतं की जेव्हा तो पाहणारा असतो तेव्हा त्याला द्रष्टा म्हणाल ना. मग तर दृश्य दिसत नाही कोणाला, तर मग द्रष्टाही राहिला नाही. आता बघा, आपल्यामध्ये आपल्या पाहण्यामध्ये, दोघांच्या पाहण्यामध्ये द्रष्टा भावही निघून गेला. दृश्य तर नाहीच इथं, आणि द्रष्टा भावही गेला, पाहणाऱ्याचा भाव गेला. मग काय राहिलो? ज्ञानवा सांगतात ते आत्मचैतन्य, ते आत्मस्वरूप. तुमचं जे आत्मस्वरूप आहे ते मी पाहतो आणि माझं आत्मस्वरूप मी पाहता. या ठिकाणी द्रष्टा दृश्य दोन्ही मावून गेले, आणि एक जण त्याच्या आत्म्याकडे पाहतो आणि दुसरा त्याच्या आत्म्याकडे पाहतो. ही चांगली 65वी कथा आहे. ज्ञानोबा अनेक वेळेला तर चांगदेवाला सांगताय की चांगदेवा, मी जेव्हा तुझ्याकडे पाहतो तेव्हा मला तुझे शरीर, तुझं बाह्य जे रूप आहे ते मला दिसत नाही. मला जे दिसतं ते तुझा आत्मा दिसतो. म्हणून तू सुद्धा असंच कर. आता तू माझ्याकडे पाहताना माझा आत्मा पाह, माझ्या आत्म्याकडे पाह. आणि जेव्हा दोन देहातले आत्मे एकमेकांकडे पाहतात तेव्हा त्याला दोन नसतात. पुन्हा आत्मा दोन आहे का? तुमचा आत्मा वेगळा नाही, माझा आत्मा वेगळा नाही. आत्मा तर एकच आहे सगळ्यांचा. सगळ्यांचा आत्मा एकच आहे हे तत्व आता या ठिकाणी लागू पडतं. पण तत्व आत्मे दोन नाही, शरीर भिन्न आहेत. आपली
शरीर भिन्नता असली म्हणून आत्मे भिन्न होऊन गेले असं होत नाही. म्हणजे आपण सगळे लोक या ठिकाणी आत्मस्वरूपात बसलो आहोत, आत्मचैतन्यात बसलो आहोत. आपण आत्मचैतन्याचा अनुभव घेत आहोत. मग बघा ना तुम्ही आता आपल्या आत्म्याकडे, दिसला का अनुभवला का अनुभवाला येतो तो असं ज्ञानोबा सांगून राहिले. जना लागी जन देखत असे. द्रष्टाची तो तेव्हा दृश्य होत. तो द्रष्टा दृश्य जेव्हा पाहतो, आता मी जेव्हा द्रष्टा आहे आणि मी तुम्हाला जेव्हा पाहतो तेव्हा ते दृश्य नाही, तर हा द्रष्टा दृश्य झाला. म्हणजे तो तिकडचा द्रष्टा सुद्धा आत्माच आहे. तात्पर्य असं की दोन सजीव, दोन चेतन प्राणी एकमेकांना पाहत असताना त्या ठिकाणी द्रष्टा आणि दृश्य हे नातं नसतं. कारण दृश्य म्हणजे घटपट असे जे पदार्थ आहेत, ही वाटी, ही झांज, हे घड्याळ, हा डबा, हा माईक, हे जे पदार्थ आहेत हे जड पदार्थ आहेत. हे दृश्य होऊ शकतात पण हे द्रष्टा होऊ शकत नाही, ते पाहू शकत नाही ना. मग म्हणून द्रष्टा दृश्य आणि मग दर्शनाचं स्वरूप येतं. मग मी काय पाहिलं, कुठलं दर्शन घेतलं, तर मग त्याची त्रिपुटी तयार होते. जगातलं सगळं ज्ञान हे अशा प्रकारे त्रिपुटी होऊन होतं आपल्याला. परंतु माणसाला माणसाचं जे ज्ञान होतं आणि माणूस माणसाकडे जेव्हा पाहतो तेव्हा त्रिपुटी चालत नाही. तेव्हा द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी नाही होत. आता मी जेव्हा तुमच्याकडे पाहिलं, तुम्ही दिसला, तुम्ही माझ्याकडे पाहणार, मग तुम्हाला कुठलं दर्शन झालं काय सांगाल तुम्ही? म्हणून सद्गुरूंचे जे दर्शन घेतो आपण, ते दर्शन म्हणजे आत्मचैतन्याचं दर्शन असतं. त्यांच्यामध्ये असलेलं जे आत्मचैतन्य आहे त्याचं दर्शन आपल्याला होतं. म्हणून सद्गुरूंचं आपण दर्शन घेतो. आणि आपल्याकडे जेव्हा ते पाहतात त्यावेळेला ते आत्मस्वरूपातच असतात, मग ते आपल्याला आत्मस्वरूपात पाहतात. असा हा आत्मस्वरूपाचा आत्मस्वरूपाशी मिलाप होतो आणि हाच खरा सिद्धांत आहे असं ज्ञानोबा या ओळीमध्ये सांगतात. न होऊन दुसरं काहीच नाही इथं. आता तो द्रष्टाही नाही ना, दृश्यही नाही ना, दर्शनही नाही, काहीच नाही. आता न होऊन आयता सिद्धांत हा, हेच खरं सिद्धांत म्हणजे तत्व आहे. हे खरं आता या ठिकाणी दोघांचं जे एकमेकांचं पाहणं आहे आणि ते पाहणं आत्मचैतन्याचं पाहणं होतं. आत्मचैतन्यामध्ये विलीन होतं असं. आता ज्ञानोबा आपल्याला या ओळीमधून काय संदेश देतात? मग ज्ञानोबा आपल्याला या ओळीमधून असा संदेश देऊन राहिले की तुम्ही ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या चेतन पदार्थाकडे, एखाद्या प्राण्याकडे, एखाद्या पशुकडे, एखाद्या पक्ष्याकडे जेव्हा पाहाल तेव्हा तो पक्षी, तो प्राणी, तो मनुष्य, ते जे तुम्ही पाहताय ते दृश्य नाही. कारण तुम्ही तुमच्याकडे पाहतो, तुम्ही त्यांच्याकडे पाहता, तेव्हा तुम्ही त्यांच्यामधलं आत्मचैतन्य पहा. तो आत्मा, त्या चैतन्याने मुक्त असलेला त्याचा देह पहा आणि तो देह पाहत असताना मग त्याच्याबद्दल तुम्हाला देहासंबंधीची जी आपली नाराजी असते, आपले सगळे भाव देहामुळे निर्माण झालेले पहा. एखादा मनुष्य आपल्याला आवडतो, एखादा नावडतो, एखादा वाईट असतो, एखादा चांगला होतो, एखादा बरा वाटतो, एखादा हवासा वाटतो. कशामुळे? हे बाह्य आकृतीनं, देहाने. हा देह जो आहे तो देह आपण मुख्य मानला
आणि त्या देहाकडे आपण आकृष्ट होतो. त्यानं म्हणतात अरे देहतन मुलीने देहतन नाशवाने तो तर जाणार आहे, मरणार आहे, त्याला काय घेऊन बसला. त्याच्यामध्ये त्या देहामध्ये असलेलं जे आत्मचैतन्य आहे ना ते बघणार, ते चिरंतन आहे ना, ते शाश्वत आहे ना, त्या आत्मचैतन्याकडे बघणार आहे. आणि तू जर चैतन्याकडे तू पाहिलंस तर तुला त्या आत्म्याचं स्वरूप हळूहळू कळायला लागेल. आणि दुसरं काही करू नको, तू फक्त तू चैतन्याचा अनुभव घे. आत्म्याने आत्म्याकडे पाहणं म्हणजे एका देहातल्या आत्म्याने दुसऱ्या देहामध्ये असलेला जो आत्मा आहे त्याच्याकडे पाहणं म्हणजे दोन नव्हे, आत्मा एकच आहे, आत्मचैतन्य एक आहे. मग आत्मचैतन्य एक असल्यामुळे एकत्वाचा अनुभव घे असं ज्ञान म्हणतात. द्वैताचा अनुभव येतच नाही. आता इथं जेव्हा मी तुम्हाला पाहतो तेव्हा मीच तुमच्या ठिकाणी आहे आणि तुम्ही जेव्हा मला पाहता तेव्हा तुमच्या ठिकाणी मी आहे, माझ्या ठिकाणी तुम्ही आहात, असा हा एकत्वाचा अनुभव आहे. इथं दोन नाही. द्वैत आलं राहिलं की झगडे आले, भांडणं आली, नाराजी आली, दुःख आली, आपदा आली, संकट आली. द्वैतामध्ये सगळं सुरू होऊन जात, एकत्वामध्ये सगळं विलीन होऊन जातं सगळं. बस मग एकत्वाकडे चला, एकत्वाचं दर्शन घ्या, त्या आत्मराजाचं दर्शन घ्या ना तुमच्यामधलं असं ज्ञान आहे. आणि पहा जर आत्मस्वरूपामध्ये आम्ही एकमेकांचं दर्शन घ्यायला लागलो तर या जगाचा काय पालट होऊन जाईल. जगातले हे जे दुष्ट वाईट असे जे काही व्यवहार चालू आहेत ना, कर्म सुरू आहेत ना, ती सगळी पार बदलून जातील आणि सगळं जग मग कसं होऊन जाईल. ज्ञानाने जे प्रसादानामध्ये मागितलेले सर्व सुखी पूर्ण होऊन जगती, मग ह्या जगामध्ये सगळे लोक पूर्ण सुखी होऊन जातील, कोणी दुःखी राहणार नाही. पण अडचण इथे आहे की आम्ही आत्म्याकडे पाहत नसून आम्ही ज्याला पाहतो ते दृश्य समजतो, देह पाहतो. आणि देह पाहिल्यामुळे आमच्यामध्ये द्वैत येऊन जातं. मी पाहणारा वेगळा आणि ते दिसणारं वेगळं. म्हणजे असं द्वैत आलं राहिलं की मग सगळ्या भानगडी सुरू होतात. अतिशय सुंदर विषय हा. जना लागी देखत असे जेव्हा द्रष्टा चितो तेव्हा दृश्य होतो. ऐशा परी द्रष्टा दृश्याशीच भेटे, द्रष्टा दृश्याशीच भेटे, द्रष्टा दृश्य आटे. द्रष्टा आणि दृश्य दोन्ही आटून जातात. द्रष्टा राहिला नाही, दृश्य राहिलं नाही, दोन्ही गेले. आणि जर द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही मिळाले तर निखळ जे चैतन्य आहे आत्मचैतन्य ते शिल्लक राहतं. आणि दृश्य होण्यासाठी ज्या देहाकडे आम्ही चालू राहिलो होतो तो देह गेला बाजूला, निघून गेला. त्या देहाकडे आमचं लक्षच नाही. आता आमचं लक्ष फक्त त्या आत्मचैतन्याकडे आहे. आणि आत्मचैतन्याकडे लक्ष गेल्यानंतर मग देहाचं हे वरचं जे रंग, रूप, आकार, वर्ण हे जे आहे ना ते बाजूला आम्ही काढून टाकले आणि आम्ही सगळे एकरूप आहोत. एक रूप आहोत, एकच आहोत आम्ही. हा एकत्वाचा संदेश ज्ञानोबा आपल्याला या मुलीमधून देत आहे. किती अपार सुंदरशी मुली आहे. म्हणतात सिद्धांत हा साच असे, हाच खरा सिद्धांत आहे, हेच खरं तत्व आहे, हीच खरी आमची सगळ्यांची बैठक असली पाहिजे, अधिष्ठान असलं पाहिजे. चैतन्य आत्मा ब्रह्मस्वरूप हेच अधिष्ठान आहे सगळ्यांचं. या सगळ्या जगाचं अधिष्ठान तेच आहे ना. असं काय करतात
जगाच्या सगळ्या वस्तूंचं, सगळ्या पदार्थांचं, सगळ्या जेवढा दिसणाऱ्या वस्तू पदार्थ जेवढं काय नाना आहे त्याचं अधिष्ठान म्हणजे त्याच्या खाली सगळं ते चैतन्य आणि त्या चैतन्यावर हे आधारलेले, चैतन्यातून वर आलेले. जसे ते बुडबुडे आणि त्या लाटा त्या पाण्यातून वर येतात. खाली पाणी असतं, पाण्यातून येणारे जे बुडबुडे किंवा लाटा आहेत, तरंग आहेत, ते पाणीच आहे का नाही तेही. आणि कशावर आधारलेले ते, कशा अधिष्ठानावर ते पाण्यावरच आहे. म्हणजे त्याचं जे स्वरूप बाह्य, त्याचे आकार वेगळे असतील, त्याचा रंग वेगळा असेल, त्याचं रूप वेगळं असेल, परंतु त्याच्या खाली असलेलं जे पाणी आहे ते पाणी एक रूप आहे, एकच स्वरूप आहे त्याचं. तसं चैतन्य जे आहे, आत्मचैतन्य जे आहे ते सगळं एकच एक सगळीकडे भरलेले आहे. आणि त्या चैतन्यावर ह्या सगळ्या मूर्ती बसलेल्या आहेत त्यांच्या. चैतन्याच्या अधिष्ठानावर बसलेलो असं ज्ञान सांगलेलं आहे. तेव्हा त्या अधिष्ठानाकडे पहा. ते जे चैतन्य भरलेलं आहे, जे आत्मचैतन्य आमच्यामध्ये आहे त्याच्याकडे बघा. आणि ते पाहिल्यानंतर मग तुमचा देहभाव जो आहे तो विसरून जा. तुम्ही तुमचा विसराल आणि त्याच्या देहाकडे तुम्ही पाहणार नाही. आधी आपला देहभाव विसरावा लागतो बरं. दुसऱ्याकडे पाहत असताना आधी माझा देहभाव गेला तर तुझा देह मला दिसणार नाही. जर माझा देहभाव सोडला नाही तुम्हाला तुमचा देह दिसेल. म्हणून देहभाव विलीन करण्यासाठी जीवभाव विलीन होतो आणि जीवभाव विलीन झाला की शिवभाव प्रगट होतो. मग तो आत्मराज प्रगट होतो. तो आत्माच आपल्याला सगळीकडे दिसायला लागतो. आता तुम्ही जे भजन म्हटलं की जिकडे तिकडे गुरु दिसतात आम्हाला. गुरुशिवाय दुसरं काहीच नाही. गुरु म्हणजे का? आत्मचैतन्य. त्या आत्मचैतन्याशिवाय दुसरं काही दर्शनच नाही. पण ही स्थिती यावी लागते, हा देहभाव जावा लागतो, त्या आत्मचैतन्याकडे आपण पाहावं लागतं. अशा प्रकारची ही स्थिती सुंदर ज्ञानोबांनी लिहिली आहे. आता ज्ञानोबा सांगणारे जेव्हा आम्ही ज्ञान स्वरूपात्म्याला आत्मस्वरूपामधून पाहतो. ज्ञान स्वरूपात्म्याला आत्मा कसा आहे? ज्ञान स्वरूप, ज्ञानरूप. ज्ञान आणि आत्मा एक रूप झालेले. जशी खडी साखर आहे ही जशी गोडीनं एकत्र झालेली, गोडी आणि साखर दोन नाही तिच्यामध्ये. ती साखर जशी एक रूप आहे गोडी, तसा जो आत्मस्वरूपात आहे म्हणजे आत्मा आणि त्याचं जे स्वरूप आहे, त्याची जी शक्ती आहे, त्याचं जे चैतन्य आहे ते एक रूप आहे. ज्ञानोबा आपल्याला सांगतायत की ज्या वेळेला आत्मज्ञानी आत्मस्वरूपाकडे म्हणजे आत्म्यालाच पाहतो, त्यावेळेला त्याचं जे पाहणं आहे ते जीवनमुक्तीचं पाहणं आहे. देवा कशाला तुम्ही एवढं खटपट करत बसा जीवनमुक्तीसाठी? जीवनमुक्त व्हायचं असेल तर चटकन होता येतं. फक्त आत्म्या म्हणून आत्म्याला पहा, बास. हा जीवनमुक्तीचा आनंद ज्ञानोबा स्वतः त्यांनी अनुभवलेला आहे, घेतलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतायत की तुम्ही आत्म्यातून आत्म्याला बघा ना. आत्मस्वरूपामध्ये आनंदच भरलेला आहे, दुसरं काहीच नाही. असा हा जो आनंदाने भरलेला आत्मा आहे तो ज्ञानघनही आहे, आत्मस्वरूप आहे, शक्ती संपन्न आहे. आणि काय नाना प्रकार त्याच्यामध्ये जे जे चांगले आहे ना ते भरलेले आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठली गोष्ट अशी म्हणून भासणार नाही, आम्ही तर सापडलं नाही असं ते बोलणार नाही. आता तुमच्या सवयी ज्या असतील त्या सवयीचे पदार्थ कदाचित त्या सापडणार नाही. बरं,
सवयी काय माहिती सवयी असतात आता लोकांच्या, ते पदार्थ थोडी आत्म्यात भरलेले, आत्म्यामध्ये शुद्ध आणि सात्विक आनंद देणारे पदार्थ भरलेले, आणि ते शुद्ध आणि सात्विक आनंददायी पदार्थ आत्म्यामध्ये भरलेले असल्यामुळे आत्म्याकडे चला, आत्म्याकडे चला ज्ञानोबा आपल्याला मानोबा सांगलेले. तेव्हा ज्ञानोबा सांगलेले सिद्धांत म्हणजे हा जो सिद्धांत आता मी मानतोय, हा जो तत्वस्वरूप असा हा जो सिद्धांत आहे, ज्ञानोबा म्हणतात यामध्ये शंका, संशय, आक्षेप काही नसावं. कारण शंका यायला लागतात, कसं काय आम्ही का आत्मस्वरूपामध्ये, आम्ही खरंच आत्मस्वरूपात आहोत का, अशी जर शंका यायला लागली, संशय यायला लागला, असा आक्षेप घ्यायला लागला तुम्ही आत्म्यावर, मग ज्ञानोबा म्हणतात तुम्ही तुमच्या हाताने तुमचा जो आनंद आहे ना तो गमावता. आनंदाला आपणच आपले पारखे होतो, खरं म्हणजे असं आहे आपल्या जीवनात. आणि व्यवहारात सुद्धा असंच आहे, व्यवहारामध्ये सुद्धा जो आनंद संसारात नाही ना, तो आनंद सुद्धा आम्ही आमच्यामुळे निर्माण होतो आणि आमच्यामुळे तो कमी होऊन जातो, नाहीसा होतो. आमच्याचमुळे सगळी दुःख येतात आणि आमच्याचमुळे आम्ही दुःखी होतो. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. अरे सुखाचा आणि दुःखाचा कोणी दान करणारा दाता नाहीये, कोणी कोणाला सुख देते दुःख देते. स्वयं करोती वृथाभिमाना, मी करतो मी करतो मी करतो, व्यर्थाभिमान. परोदगाती कुबुद्धीश, तो मला दुःख देतो, तो मला सुख देतो, ही कुबुद्धी आहे, ही चांगली बुद्धी नाही. कोणी मला सुख देत नाही, कोणी मला दुःख देते. मग स्वकर्मसूत्रैः ग्रथितो हि लोकाः. स्वकर्म सूत्र जे आहे त्याच्याने सगळे लोक असे मायेसारखे गुंतलेले आहेत. जसे त्या सूत्रामध्ये, त्या माळेमध्ये, दोऱ्यामध्ये कसे गुंतलेले असतात ते मणी, त्याप्रमाणे आमची ही जी कर्म आहेत ना, हे कर्म एक दोन सूत्र आहे, धागा आहे. हा या धाग्यामध्ये आम्ही ओवले जातो. आणि मग ही जी कर्म असतात, हीच कर्म आम्हाला सुख दुःखाचे आघात आणते. कधी सुख येतं, कधी दुःख येतं. सत्कर्म असलं तर सुख येतं, कुकर्म असलं की दुःख येतं. तेव्हा सुख दुःख कोणी देतं का? मग आमच्याच कर्माने सुख येतं आणि आमच्याच कर्माने दुःख येतं. हे जर आम्ही प्रत्यक्ष पाहतो जगामध्ये, तर मग ज्ञानोबा म्हणतात ही सुखदुःखाची जी पदझड आहे कशाला सहन करता होती, त्यापेक्षा त्या आत्म्याकडे चालणार, तिथं सगळं बाहेरचं बाहेर राहून जाईल आणि तुम्हाला आनंदाची भूमी प्राप्त होईल. त्या ठिकाणी सगळा आनंद, सुख, समाधान, शांती तुम्हाला प्राप्त होईल, तिथं चला. अशा प्रकारचा हा फार सुंदर योग ज्ञानोबा आपल्याला देत आहे. म्हणून जे सिद्ध सत्पुरुष असतात, सिद्ध महात्मे असतात, जसे ज्ञानोबा आहे, सिद्ध महात्म्यांमध्ये हाच जो उपदेश आहे ना ते करत असल्यामुळे त्याला सिद्धांत म्हणतात. सिद्ध माणसाने केलेला उपदेश हा सिद्धांत होऊन जातो. ते स्वतः सिद्धी प्राप्त झालेले, सगळं प्राप्त करून ठेवलेले त्यांनी, आणि म्हणून त्याच्या मुखातून प्रगट होणारे जे भाव, जे विचार, ते सिद्धांत असतात तत्वाच्या दृष्टीने. म्हणून म्हणतात होता सिद्धांत, हा गायता सिद्धांत घ्या तुम्ही आणि या सिद्धांताचा अनुभव घ्या, असं ज्ञानोबा आपल्याला सांगण्यात आहे. आणखी एक गोष्ट आता ज्ञानोबा आपल्याला असे सांगताय की आता हा जो द्रष्टादृश्य भाव आमच्या मध्ये आता पाहत असताना येतो, आणि दृश्य नाहीच इथं, तर आम्ही द्रष्टाच राहतो आणि द्रष्टा एकटा राहू शकत नाही दृश्याशिवाय. म्हणून आम्ही सगळं आत्मचैतन्यामध्ये राहतो. हे आता जागृतीमध्ये झालेलं आहे की नाही?
आता आपण जागे, तू माझ्याकडे पाहण्याची क्रिया जागे असताना करू शकतात ना. मी झोपलेला असाल तर पाल का मला नाही, आणि मी झोपलेला असताना मीच मला करू शकत नाही. म्हणजे हे जे पाहणं आता आपलं एकमेकांचं दृष्ट्या स्वरूपामध्ये हे जागृतीतलं आहे. म्हणतात निद्रेत असं होऊ शकत नाही, निद्रेत करून दृष्टा होऊ शकत नाही. आणि तो झोपेत त्याला डोळे बंद आहे, त्याचे सगळं बंद झालेलं आहे सगळं. म्हणजे निद्रा ही कशी अवस्था आहे की त्या ठिकाणी दृष्टा दृश्य भाव सगळं विलीन होत गेले. अरे काय सुंदर अवस्था होईल. म्हणून ती सुखाची अवस्था आहे बरं. निद्रेमध्ये सुख का, आराम का, कारण दृष्टा दृश्य मावळून गेले तिथे, तिथे मावळलेले. तिथं शुद्ध चैतन्यच आम्हाला तिथं प्राप्त झालेलं असतं. पण तिथं जे आमचं शरीर चालतोय ना, ते सगळं त्या आत्मचैतन्याने चालू ठेवलेलं आहे. ते आम्ही जो श्वास घेतो त्यावेळेला आम्ही घेतो, मी श्वास घेतो असं म्हणतो का त्यावेळेला झोपेमध्ये, कसं आपोआप चाललं असतं ते मशीन. तो श्वास कसा घेतो, कसा सोडतो, ते रक्त कसं चाललेलं वाहत, रक्ताभिसरण सुरू आहे, पचन सुरू आहे, ती उष्णता वाढून राहिली शरीरामध्ये, सगळं कसं व्यवस्थित चाललेलं असतं. मग कोण घडवतं? तुम्ही तर द्रष्टा नाही ना, दृश्य नाही. आता तुमचा द्रष्टा दृश्य भाव सगळा मावून गेलाय त्या ठिकाणी. मग हे घडवणार कोण आहे? ते आत्मचैतन्य. तो आत्मा जिवंत आहे, तो आत्मा आहे त्या देहामध्ये. तो हे तुमच्या शरीराचं सगळं कार्य चालू ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला जागे करून मग तो तुमच्या हातात घ्या, तुमचा देह चालवा. आणि तेव्हा मग म्हणतो माझा देव, माझा देव, माझा. आणि काय माझा माझा झोपला होता तेव्हा काय म्हणत होता? माझा माझा म्हणत होता का तू? तेव्हा तर विसरून गेला सगळं. मग जागेपणीच कस काय माझा निर्माण होऊन गेला तो? तेव्हा हा देह माझा नाहीये, तो झोपेतही माझा नसतो. मग जागेपणीत माझा कसा असेल तो? म्हणून जागृती आणि निद्रा या अवस्थेमध्ये जे अंतर आहे ते अंतर ओळखा. आणि जागृती तसं म्हणा की हा देह माझा नाही. म्हणा की हा देह माझा नाही, हा मला शिराव कसं नाही म्हणास, मला किती आवडस हा. अरे काय, मग गेलं सगळं. म्हणून जाणून आपल्याला सांगण्याले की विसरा, हा माझा भाव, ममत्व, आसक्ती हे सगळं विसरा, अहंकार विसरा, हे सगळं विसरा. आता जी एक दुसरी तिसरी अवस्था आहे आपली, ही आहे स्वप्न. आता स्वप्नामध्ये आम्ही जेव्हा दृष्ट्या भावाने एखाद्याकडे पाहतो तेव्हा हा दृष्ट कुठून आला? तुमचे डोळे झोपेमध्ये बंद असता की नाही? स्वप्न पाहता सगळं उघडून पाहता का तुम्ही? चष्मा लावून पाहता का स्वप्न कसं काय दिसून राहिलो? तुम्हाला इतर वेळेला चष्मा लागतो पाहायला, हे की त्यांच्या डोळ्याला. स्वप्नामध्ये झोपेमध्ये बाजूला काढून ठेवलेला असतो तो, आणि मग स्वप्नातली दृश्य पाहताना तो चष्मा काढून लावत नाही. काय गंमत हो. आणि दृश्य पाहतो, सगळी दृश्य जशी आता तो जागेकडे पाहतो ना, तशी तो स्वप्नातही पाहतो. पण स्वप्नामध्ये डोळे बंद करून पाहतो. अरे काय आश्चर्य, डोळे बंद करून पाहता येतात का कधी? मग स्वप्नातला द्रष्टा जो आहे तो आत्मा आहे. मानावंच लागेल तुम्हाला. तुम्ही पाहत नाही स्वप्न, स्वप्नासारखं दिसतं, जागृतीप्रमाणे दिसतं तुम्हाला, तुम्ही पाहतोय. परंतु तिथं तुमचे डोळे बंद आहेत, तुम्ही झोपलेले आहात, तुमचा भाव त्या ठिकाणी गेलेला आहे. मग तुम्हाला जे दृश्य दिसतं आणि जो द्रष्टा भाव आलेला आहे तो आत्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. ते तर प्रत्यक्ष उदाहरण आहे. स्वप्न हे तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरण दाखवतं की मग तो आत्मा प्रत्यक्ष तिथं तुमच्या दृष्टीनं द्रष्टा बनून ठेवून राहिला आहे. हा सुंदर विचार झाले पाहिजे. सत्संगाची वेळ संपलेली आहे. उद्याला 11वी मूवी घेऊ, सुंदर मूवी आहे.
हरि ओम तत्सत.